बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। तर आपली ही काक बुसुंडाची कथा, आवाज माझा येतो ना तिकडे सगळ्या व्यवस्थित? आवाज येतोय का व्यवस्थित? बरं बरं, आवाज आला म्हणजे झालं काय. ते अशी लिंक लागलेली ते हे होतंय ना. तर प्रभू रामचंद्रांचा आणि वचिष्ठांचा हा संवाद तुमच्या आमच्यासाठी जगासाठी करून ठेवलेला, आणि त्याच्यामध्ये असणारे वचिष्ठ ऋषी आणि काकभूसुंड महाराज, म्हणजे वचिष्ठ ऋषी काकभूसुंड महाराजांना भेटायला गेलेले आहेत आणि तिथं त्यांचा हा संवाद आहे आणि तिथं प्राणविद्येचं महत्व सांगत आहेत. आणि त्या प्राणविद्येच्या महत्वामध्ये आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारचं प्राण आणि अपान उत्पत्ती होते. प्राणाचं वाहनं खालच्या दिशेला असतं, आपलं अपानाचं वाहनं खालच्या दिशेला असतं आणि प्राणाचं वाहनं वरच्या दिशेला असतं. म्हणजे प्राण वर येतो म्हणजे हे बाह्य कुंभक आणि आंतरकुंभक. काकभूसुंड महाराजांनी बाह्य कुंभकही सांगितलेलं आहे आणि आंतरकुंभकही सांगितलेलं आहे. बाह्य कुंभकाच्या ठिकाणी ब्रह्मपद आहे आणि अंतर कुंभकाच्या ठिकाणी आत्मपद आहे. तर हे आपल्याला सच्चिदानंद रोहिदास बाबांनी जी सांगितलेली विद्या आहे तीच विद्या आहे आणि तेच सांगणं आहे. फक्त आपल्याला हे समजून सांगायलेत. श्वास आपण घ्यायचा आणि किती स्थिर करायचा. आता प्रभू ज्यांनी घेतलेला आहे त्यांना माहिती आहे की श्वास घ्यायचा म्हणजे श्वास सोडायचा म्हणजे किती स्लो घ्यायचा आणि किती स्लो सोडायचा. मग श्वास घेतल्याच्या नंतर आतमध्ये, आता मी तुम्हाला आंतरकुंभकाचं सांगत आहे की आंतरकुंभक म्हणजे हृदयामध्ये ज्या वेळेस बाहेरून श्वास येतो, आता बाहेर म्हणजे 9 इंचापर्यंत सांगितलेलं त्यांनी. 9 इंचापर्यंत म्हणजेच आपल्या हृदयापर्यंत श्वास बाहेर येतो. बाहेर आल्याच्या नंतर तिथं सुद्धा थोडा थांबतो आणि तिथं अपान असणारा आपल्या शरीरामध्ये आतमध्ये हृदयापर्यंत जातो आणि मग हृदयामध्ये गेल्याच्या नंतर प्राणवायू जिथं बनला नाही तोपर्यंतची स्थिती म्हणजे कुंभक स्थिती. तिथं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपावरच यांची उत्पत्ती आहे. कोणाची? प्राणाची आणि अपानाची. या दोघांची उत्पत्ती आत्मस्वरूपापासून निर्माण होते म्हणून सांगतात काकभूसुंडी महाराज. प्राण हा अपानाचा प्राण बनला नाही तोपर्यंतची जी स्थिती आहे ती आत्मस्थिती, आत्मपद, कुंभक अवस्था आणि ते आत्मस्वरूप आहे. मग त्या आत्मस्वरूपापासूनच हृदयाच्या ठिकाणापासून तुम्ही म्हणता महाराज आतापर्यंत तुम्ही तर सर्व व्यापक आहे असं भगवान परमात्मा सांगत होतात. तर तो भगवान परमात्मा व्यापकच आहे. आत्मस्वरूप हे व्यापकच आहे, पण त्याचं चिंतन कसं करायचंय त्याच्यासाठीचा हा उपदेश आहे. योग वचिष्ठ ऋषींनी ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारलेले त्यावेळेस त्यांनी ही प्राणविद्या सांगायला सुरुवात केली. ज्यानं प्राणावर म्हणजे प्राणापणावर जय मिळवला, समस्थितीमध्ये आणले, समस्थितीमध्ये, तर मग आपल्याला आत्मज्ञानही होतं आणि ब्रह्मज्ञानही होतं म्हणतात. मग ते श्वास आतमध्ये आपल्या हृदयामध्ये गेल्याच्या नंतर जिथं त्या अपानाचा प्राण बनला नाही अशी जी अवस्था आहे ती अवस्था आत्मस्वरूपाची आहे. म्हणजेच तिथे कुंभक जिथं आपण करतो, श्वास घेतला आणि हृदयापर्यंत गेला, तिथं प्राण बनला नाही.
तोपर्यंतची स्थिती म्हणजे ती आत्मस्थिती, तेच आत्मपद आणि तिथे आपल्याला थांबायला सांगितलं. आपलं सर्वांचं लक्ष म्हणजे सर्वजण आपण बाहेर पाहत असतो किंवा देवाला इकडे-तिकडे पाहतो. पण देव परमात्मा या स्वरूपाला परमात्मा असं म्हटलेलं आहे. आणि त्या परमात्म्यावर ह्या दोघांची अनिर्वचनीय उत्पत्ती होते. चैतन्याचा विवर्त, मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त हे उत्तर मीमांसेनं सांगितले की नाही आपल्याला उत्तर मीमांसा. मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त, तर त्या चैतन्याच्या पासून या दोघांची उत्पत्ती होते. विवर्त रूपाने उत्पत्ती होते आणि हे दोघांचं जाणं आणि येणं हे आपण जरी शरीरानं झोपी गेलो तरी त्यांचं 24 घंटे हे कर्म प्राणाचं चालू असतं. प्राण आणि अपान. प्राण अपानानं जर बनायचं सोडून दिलं तर आपण जिवंत राहू शकत नाहीत. म्हणून त्या आणि आपण काही त्यांना पैसे वगैरे दिले नाहीत त्यांना काही. काही रोजानं लावलं का त्यांना प्राणापानाला? प्राणापानाला आपण रोजानं लावलेलं नाही, की तुम्ही आमच्या या देहामध्ये एवढं काम करा म्हणून. मग त्या भगवान परमात्मानं हे सर्व शरीर दिलेलं आहे, इंद्रिय दिलेले आहेत आणि याच्यामुळं काय करतील म्हणजे हे कोड आहे की नाही? कोड असतं की नाही एखादं कोड आपण दुसऱ्याला सांगतो आणि ते कोड सोडून घ्यायचं असतं. तर अशा पद्धतीनं हे कोड म्हणजे तो भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्मावर हे शरीर निर्माण झालं म्हणजे हे एवढे मोठे आपल्याला एवढं मोठं यंत्र दिलंय हे शरीर. शरीररूपी यंत्र दिलंय आणि शरीररूपी यंत्रामध्ये प्राण आणि अपान हे सततच आपण झोपी गेलो तरी आपण कुठलंही कार्य करत असलो तरी प्राण अपान हे चालूच असतात. आणि ही प्राणापानाची जी विद्या आहे ती आपण ध्यानात घेतली पाहिजे. म्हणून म्हणले हा स्पंद शक्तीने युक्त सदा गतिमान असा प्राण या देहाला आतून आणि बाहेरून व्यापून असतो. या प्राणाची गती ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने आहे आणि दुसरा आपणही स्पंदशक्तिमान सदा गमन करणारा असून सबाह्य अभ्यंतर देहात आतून बाहेरून देहाला व्यापणारा आहे. हा आपण अधोगतिमान म्हणजे खालच्या दिशेने जाणारा आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये जागेपणी आणि झोपेतही या श्वास प्रश्वासाची प्राणापानाची गती अखंड चालू असते. ज्ञानी अज्ञानी लहान मोठ्या अशा सर्वांमध्ये कोणताही प्रयत्न न करता नकळत चालू असलेला हा सहज प्राणायामाचे विश्लेषण ऐक म्हणले. कागभूषुंड महाराज योग वशिष्ठ ऋषींना सांगतात आणि वशिष्ठ ऋषी परशुरामचंद्रांना सांगताहेत. तर मी अशा पद्धतीचं भेटायला गेलतो म्हणतात कागभूषुंड महाराजांना आणि कागभूषुंड महाराजांनी ही प्राणविद्या सांगितलेली आहे असं परशुरामचंद्राला वशिष्ठ ऋषी सांगतायत. स्वाभाविकरित्या वरवर मूर्धना स्थानापर्यंत. आता हे मूर्धनी स्थान ध्यानात घ्या कुठं असतं ती आपली टाळू म्हणजे आतली. त्यांनी काय सांगितलं बघा, मूर्धा म्हणजे मुखातील तालू स्थानाच्या वरचा खोलगट पालत्या वाटीसारखा भाग म्हणजे आपली हे टाळू आतली. टाळू म्हणलं तर वरची टाळू म्हणतात बरं का हे. तेलानं माकायची टाळू नाही. आतमधून आपल्या हे ध्यानात घ्या. तर म्हणले मुखातील तालुस्थानाच्या वरचा खोलगट पालत्या वाटेसारखा भाग येऊन नाकावाटे बाहेर पडणे याला रेचक असे नाव आहे. म्हणजे हृदयापासून श्वास निघून आपल्या मूर्धनास्थानापर्यंत येऊन नाकावाटे बाहेर पडणे याला रेचक नाव आहे. तसेच प्रयत्न वाचून स्वभावता आपण वायू बाहेरून आत प्रवेश करू लागला. आपण वायू बाहेरून आत प्रवेश करू लागला व नासागरापासून नाकांच्या टोकापासून मूर्धेपर्यंत. मग हा प्राण बाहेर गेल्याच्या नंतर जिथपर्यंत 9 इंच तिथे गेल्यावर सुद्धा कुंभक होतो. म्हणजे काही वेळ स्थिर तिथं आपण जर कुंभकाची स्थिती केली तर म्हणजे बाहेर सोडला आणि थोडा आपण थांबलो म्हणजे घेतला नाही श्वास तर ते ब्रह्मपद आहे.
तर ते ध्यानात ठेवा, ते ब्रह्मपद कुठं आहे ती. मग तुम्ही म्हणता ना, ब्रह्म हे सर्वत्र व्यापक असताना तुम्ही एका ठिकाणी कसं सांगायले? तर प्राण आणि आपानाची उत्पत्ती कशी होते हे आपल्याला कळलं पाहिजे आणि श्वासाचं भजनही हे. प्राण कसा म्हणजे प्राण कसा भजन करतो ते आपल्याला कळतं. म्हणजे भजन कसं होतंय आपल्या या देहामध्ये. आजापा जपणे उलट प्राणाचा आणि तेथे मनाचा निर्धार असे. जीभ न हाले कंठ न हाले जीवा समरे राम. राम हमारा भजन करे हम बैठे आराम. तुम्ही चिंतन करत असताना आरामशीर बसताय की नाही? आणि त्या देवाचंच काम आहे ते सगळं. भजन बी चालू आहे, श्वास बी चालू आहे, जगत्रय बी केलंय. त्याची घडामोड बी त्याला करता येते आणि सर्व असा हा भगवान परमात्मा आणि ते आपलं स्वरूप आहे हे आपल्याला ध्यानात घ्यायचं. देह आपला नाही, देह आपण निर्माण केला नाही, देह आपल्यावर निर्माण झालेला आहे, ध्यानात घ्यावा. देह, इंद्रिय हे सर्व जे यंत्र आहे बनवलेलं ते हे ईश्वरानं बनवलेलं आहे. हे आपल्यावर बनलंय. तर मग असणारं हे शरीर आपल्यावर बनलेलं असून त्याच्यामध्ये सुद्धा भजन प्राणापान रूपानं भजन सुद्धा त्याच्यामध्ये आयतच टाकलेलं आहे. आयत्या पिठावर रेघुट्या म्हणतात ना. आई-वडिलाची संपत्ती. आई-वडिलांनी सगळं दिलं त्याच्यावर नुसते आपल्याला रेघुट्या बी मारता येत नाही म्हणतात. त्याप्रमाणे ह्या भगवान परमात्माचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. आपल्याला हा देह पंचमहाभूतापासून अशा प्रकारचं हे यंत्र निर्माण करून देऊन याच्यामध्ये प्राण आणि आपण टाकून या प्राणापानाचीच सगळं कार्य जर असलं तर आपल्या वायूचं कार्य आपल्या शरीरामध्ये. वायूने जर कार्य नाही केलं तर आपलं शरीर राहू शकत नाही. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा अशा प्रकारचं शासन आपल्याला सांगतं की नाही? कारण झाडं काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. आणि ऑक्सिजनची गरज आपल्या शरीराला असते. सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर उठल्याच्या नंतर ऑक्सिजन भेटतो आपल्याला. त्याच्यामुळं चिंतन करायला सांगितलं. आता ब्राह्मी मुहूर्तावर उठाना गेलो म्हणून भगवंताची किती कृपा आहे. मग भगवंतांनी सांगितलं, की महाराज तुम्ही लवकर उठत नाहीत, ब्राह्मी मुहूर्तावर उठत जा. असं निमित्त मुक्ताबाईचं आहे. परमात्माच आपल्याला मार्गदर्शन करतो आहे. मग असणारं त्यांनी सांगितलं, की या नासागरापासून नाकाच्या टोकापासून मूर्धेपर्यंत बघा आपण वायू बाहेरून आत प्रवेश करू लागला व नासागरापासून नाकाच्या टोकापासून मूर्धेपर्यंत मूर्धेपासून हृदयापर्यंत जी वायूची गती आहे तिला पूरक असे म्हणतात. पूरक शब्द कळाला का? बाहेरल्या कुंभकापासून आपण तयार होतो आणि आपण हा मूर्धनस्थानापर्यंत जातो, ही एक. तिथून खाली हृदया पर्यंत जातो हे दुसरं. तर याला म्हणायचं पूरक. पूरक म्हणजे घेणे. आणि त्या पूरकापासून हृदय कमलामध्ये जे स्वरूप आहे, स्वरूप सर्वत्र आहे, पण तिथं जे स्वरूप आहे त्या स्वरूपावर प्राण निर्माण झाला नाही. ही जी स्थिती आहे तर त्याला आत्मपद असं म्हटलेलं आहे. मग हे आत्मपद कोणी निर्माण केलेलं नाही. आत्मपद कोणी घालवू शकत नाही. आपली संपत्ती जाईल, नातेवाईक जातील, सृष्टी जाईल, घडामोड होईल, सगळं होईल, पण हे स्वरूप जात नाही, येत नाही, जशाच तसं आहे. आणि ते आपलं पद आहे आणि म्हणून आपल्याला जन्म मरण नाही, ध्यानात घ्या. शरीर आटे संपत्ती आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. आमच्या महाराजांना प्रमाण कसे पाठ आहेत बघा. असे उपकार लागते दुसरे सुद्धा सहकार्य करायला. म्हणजे असे आमचे हे गृहलक्ष्मी गृहमंत्री भगवंताच्या रूपानं असे प्रमाण पाठ करून सही द्यावं लागतं.
दशरथ महाराजांना युद्धामध्ये कैकेयीनं हात घातला होता आकामध्ये आणि ते युद्धाला सहाय्य दिलं होतं. तसं आमचे महाराज परमात्मा स्वरूपानं आम्हाला ते मदत करतायत. तर मूर्धेपासून हृदयापर्यंत जी वायूची गती आहे त्याला पूरक असे म्हणतात. आता कुंभकाची व्याख्या ऐका म्हणले. कुंभक बाहेरून येऊन खाली हृदयापर्यंत जाणारा आपण आस्त पावला असून, बाहेरून येऊन हृदयापर्यंत जाणारा आपण आस्त पावला असून, बघा तिथं म्हणजे हृदयामध्ये गेला की आपण तिथे संपतो आणि आपणाचाच पुन्हा प्राण बनायच्या स्थितीच्या अगोदरची स्थिती म्हणजे तिथं कुंभक करा. आपण जर 6 सेकंद घेतला श्वास तर 12 सेकंद थांबायचं, त्याला कुंभक असं म्हणतात. आणि जिथं थांबण्याचं ठिकाण आहे, जिथं प्राण बनला नाही ते ठिकाण आत्मठिकाण आहे. तर आपल्यावर हे प्राण आणि आपण बनतात. प्राण म्हणजे आपण नाहीत आणि आपण म्हणजे आपण नाहीत हे ध्यानात घ्या. मग आपण कोण आहेत? आपणाच्या नंतर आणि प्राण बनायच्या अगोदर ही जी मधली स्थिती आहे, ती स्थिती, ही जी स्थिती कुंभकाची स्थिती आहे, ते कुंभक स्थितीच म्हणजे आपण आहोत. याला कोणीही काही करू शकत नाही. म्हणून तर ते आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये ते नैनम छिंदन्ति शास्त्राणि नैनम दहती पावक न चैनम क्लेंदेन त्यापन शोषती मारुतस आच्छेद्य मध्यदेव मकलदेव सशेवच्च. असा हा भगवान परमात्मा, त्याला कोणीही म्हणजे अग्नी जाळू शकत नाही, त्याला पाणी भिजवू शकत नाही, वारा सुकू शकत नाही, शस्त्र तोडू शकत नाही, असा तो आत्मस्वरूप. आणि ते स्वरूप म्हणजे आपलं आहे. आणि तिथं आपण थांबलं पाहिजे. आपण कुठे थांबतो? आपण घरात थांबतो, आपण दारात थांबतो, आपण सर्व इकडे-तिकडे थांबतो. आपली वृत्ती सर्व बाह्य ठिकाणी थांबण्याची आपल्याला सवय आहे. माय-बापाहो ध्यानात घ्या. आपल्याला कुठं थांबायचं ती. आपल्याला कुठे थांबायचं आहे हे कळलं पाहिजे. म्हणजे प्राण आणि आपण, हृदयामध्ये प्राण आपण जी काय सतत बनण्याची प्रक्रिया आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बनण्याची जी स्थिती आहे, तिथे आपण थांबलं पाहिजे. प्राण आणि आपण बनण्याची जी मधली कुंभक नावाची स्थिती आहे आणि कुंभक नावाची स्थिती ती आपण आहोत. म्हणून हे गीतेमधला श्लोक आपण तिथे लावायचा. नैनम छिंदन्ति शास्त्राणि नैनम दहती पावक न चैनम क्लेंदेन त्यापोन शोषती मारुतस. अशा प्रकारचे आपण आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपावर आपण कशा प्रकारचं चिंतन करायचं, तर ते चिंतन योग वचिष्ठ ऋषी काकभूषुंड महाराजाकडून ऐकत आहेत आणि ते प्रभू रामचंद्राला सांगत आहेत. तर ते आपल्याला कशा पद्धतीनं चिंतन करायचं तेच आपल्याला हे सांगत आहेत. तर बाहेरमुख बाहेर जाण्यास उद्युक्त असणारा प्राण अजून उदय पावला नाही तोवर जी अवस्था असते ती कुंभक अवस्था. आपण आलेला आहे, प्राण बनलेला नाही, अशी स्थिती कुंभक अवस्था आणि कुंभक अवस्थेमध्ये आपण असतो. तर या शरीराच्या आतला तो अंतकुंभक होय. तर हे अंतकुंभक म्हणजे आतून हृदयाच्या आत आपल्याला तिथे शरीरामध्ये कसं थांबायचं, म्हणजे आपलं ठिकाण कुठे आहे. आपण दिवसभर जरी इकडे-तिकडे कामाला गेलो, ड्युटीला गेलो, इकडे-तिकडे गेलो, तर संध्याकाळी आल्यावर आपण आराम करतो. त्याप्रमाणे आपला जो प्राण आपण घेतो आणि जिथे प्राण बनला नाही अशा हृदयाच्या ठिकाणी आपण कुंभक होऊन थांबणे, ही आपल्याला सतत सवय लागली पाहिजे. त्याला चिंतन असं म्हणतात. कुंभकाच्या ठिकाणी आपलं लक्ष लागलं पाहिजे. श्वास कसा येतो आणि आपण तिथं कसं थांबतो. तर कुंभकावस्था होय शरीराच्या आतला तो अंतकुंभक होय. हे ऋषी, आता अंतकुंभक कळालं का? तर ध्यानात घ्या, अंतरकुंभक कसा आहे, ती कसं थांबायचंय आपल्याला हृदयामध्ये. म्हणजे आपल्या ठिकाणी स्वस्थानी बाई बाई जाते ग माहेराला, ही जी आहे का नाही गवळण,
ते बाई बाई जाते ग मी माहेराला, माझ्या मुळाच्या घराला. आता मूळ घर म्हणजे कुठं आहे, तर आपल्या हृदयामध्ये मूळ घर आहे आणि तिथे आपल्याला थांबायचं आहे, कुंभक अवस्थेमध्ये. आणि हे सततच प्राणाची आपणाची जी गती चालू असते, कुठं थांबायचंय, कसं थांबायचंय ते. आणि त्या कुंभकामध्ये आपल्याला थांबायला सांगितलं. तर हे ऋषी देहाच्या आतले हृदय हे ज्याप्रमाणे प्राण आपण यांचे एकत्र येण्याचे संधिस्थान आहे. आता ह्या संधिस्थानामध्ये थांबणे येतंय का ध्यानात? संधिस्थानामध्ये आपल्याला थांबायला सांगितलं. संधिस्थान हृदयामध्ये आहे. बार बार सांगतोय मी तुम्हाला, संधिस्थान कशासाठी? तर आपलं चिंतन कसं झालं पाहिजे कुंभक अवस्थेमध्ये. श्वास घ्यायचा, श्वास घ्यायला की आपला तिथे काय बनत असतोय? आपण बनत असतोय. आणि आपणाचा पुन्हा हृदयापर्यंत गेलं, हृदयापासून प्राण बनला नाही. ही जी कुंभक अवस्था आहे ती आत्मस्वरूपाची अवस्था आहे. आणि तिथे आपण थांबलं पाहिजे. आपल्या मूळ ठिकाणी थांबलं पाहिजे. आपल्यावर हे प्राण आणि आपण निर्माण होत आहेत. तर मग हे ऋषी देहाच्या आतले हृदय हे ज्याप्रमाणे प्राण आपण यांचे एकत्र येण्याचे संधिस्थान आहे, त्याप्रमाणे देहाच्या बाहेर असे दुसरे संधिस्थान आहे. आता देहाच्या आतमध्ये कुंभक अवस्था जे संधिस्थान सांगितलं प्राणापणाचं, तसंच बाहेर सुद्धा 9 इंच हृदयापर्यंत बाहेरलं, जिथे की प्राण गेला आणि आपण बनला नाही तोपर्यंतची जी अवस्था आहे ते बाह्य कुंभक आहे. तर आपण एका ठिकाणचा जरी अभ्यास केला तरी चालतो म्हणतात बुसुंड महाराज. मग आपण आतला अभ्यास ठेवायचा. आतमध्ये आत्मस्वरूप असतं, आत्मविद्या प्राप्त होत असते आपल्याला ह्या प्राणविद्येनं. आणि आत्मविद्या जर आपल्याला ही कळली तर आपला उद्धार होत असतो. म्हणून नाकावाटे बाहेर पडलेला प्राण नासागरापासून 12 अंगुळापर्यंत सुमारे 6 ते 9 इंच येऊन समाप्त होतो व तेथेच अपान वायू उद्भूत होऊन नाकावाटे शरीरात शिरतो. नाकाच्या टोकासमोर हे जे 12 अंगुळापर्यंतचे प्राणाचे लयस्थान व आपणाचे उदयस्थान त्याला बाह्य संधी म्हणतात. प्राणाचे लयस्थान आणि आपणाचे उदयस्थान. प्राण आणि आपण कसा बनतो बाहेर पण आणि आतमध्ये पण एकच आहे. आता बघा, एसटी काय असते, इथून मुंबईपर्यंत एसटी जाते आणि तीच एसटी माघारी येते. पण इथून जात असताना ते म्हणतात बीड ते मुंबई, आणि तिकडून येताना मुंबई ते बीड. आता एसटी एकच आहे, फक्त पाटी बदलली. तसा हा तुमचा आमचा जो श्वास आहे, वायू एकच आहे. पण एकाच वायूचे अपान आणि प्राण. मग बाह्य संधी पासून जो बाहेर आपला काय गेलेला होता प्राण गेलेल्याचा जिथं आपण बनला नाही अशी जी बाह्य कुंभक स्थिती, त्याला ब्रह्मपद असं म्हटलेलं आहे. आणि त्या ब्रह्मपदापासून मग आपण बनून शरीरामध्ये जातो आणि हृदयापर्यंत गेल्याच्या नंतर प्राण बनतो. मग एकीकडून जाताना आपण आणि इकडून जाताना प्राण, अशी ही प्राण आपणाची गती आहे. एकच वायू आहे आणि याच वायू पासून आपल्या शरीरामध्ये 10 प्रकारचे वायू निर्माण होतात. ते आपल्याला आहेत ना माहिती आहे का नाही? अपान, व्यान, उदान, समान, पुन्हा प्राण, अपान, समान, उदान, व्यान. आणि पुन्हा तुमचे ते धनंजय, क्रकल, कुर्म, क्रकल, धनंजय वगैरे हे अशा प्रकारचे हे 5 प्राण आणि 5 उपप्राण. त्यांचं फक्त ठिकाण बदललं की त्याला नाव बदललं जातं, नाहीतर हाच प्राण आहे आपल्या शरीरभर असतो. म्हणून आपण जर श्वासाचं चिंतन केलं तर आपण फ्रेश राहू शकतो दिवसभर सुद्धा. प्राणाचं चिंतन म्हणजे श्वासाकडे लक्ष ठेवायचं आणि आत्म्याचं चिंतन झालं पाहिजे. प्राण म्हणजे आपण नाहीत आणि आपण म्हणजे आपण नाहीत, किंवा या 10 वायूपैकी आपण कोणी नाहीत. तर ह्या शरीरामध्ये सिस्टीम तशी परमात्म्यानं बनवून ठेवलेली आहे. आपण आत्मस्वरूप आहोत. तर ही बाहेरली जे ठिकाण आहे संधिस्थान, कुंभक अवस्था बाहेरची, ती त्याला बाह्य संधी असं ठिकाण नाव आहे. बाह्य संधी. संधी शब्द अर्थ संधी म्हणजे एकापासून एकाचा बदल होतो, तिथे त्याला संधी असं म्हटलेलं आहे.
मग आंतरसंधी आणि बाह्य संधी. आतली हृदयामध्ये ज्यावेळेस आपान गेला आणि प्राण बनला नाही ती अंतसंधी, आणि बाहेरला ज्यावेळेस प्राण गेला आणि आपान बनला नाही ती बाह्य संधी. ते बाहेरलं ब्रह्मपद आणि आतलं आत्मपद. तर या बाह्य संधीपासून, बाह्य संधिस्थानापासून वायूची गती जाणे येणे यांनाही रेचकपूरक अशी नावे आहेत. जो आतल्या दिशेने जाणारा अंतपूरक तो या केंद्रापासून निघणारा म्हणून रेचक. बाह्य रेचक होय. जो आतून बाहेर पडून या स्थानाकडे येणारा आंतररेचक तो हे स्थान भरणारा म्हणून बाह्यपूरक होय. अशा प्रकारे एका गतीला या अंतर आणि बाह्य स्थानावरून दोन परस्पर विरुद्ध उलटी नावे आहेत. वाचून बघितलं की आपल्याला कसा गोंधळ झाल्यासारखा होतो. म्हणून त्यांनी सांगितलं की हे थोडंसं शांत स्थिर होऊन एकाग्र मनानं वाचावं लागतं, तेव्हा हे कळतं. असं सहजासहजी कळत नाहीये. आणि ते जर एकदा ध्यानात आलं तर मग आपलं कसं चिंतन व्हायलंय ते आपल्यालाच कळू शकतं. रेचक, पूरक आणि कुंभक हृदय कमलातून उद्भूत झालेल्या प्राणाचे बहिर्मुखत्व म्हणजे प्राण या बाह्यस्थानी येऊन आस्त पावल्यापासून पुन्हा आपणाचा उदय होईपर्यंत वायूची जी उदयास्तरहित गती शून्य समस्थिर अवस्था असते तिला बाह्य कुंभक असे म्हणतात. समस्थिर अवस्था. श्वास बाहेर गेला तरी तिथं थोडं आपण किंचित थांबलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आपल्याला आतमध्ये थांबायला सांगितलं भुसुंड महाराजांनी, साधू संतांनी. मग आपण आपल्या जरी तुम्ही बाहेर थांबलात तरी काही बिघडत नाही, परंतु तिथे स्थिर राहता आलं पाहिजे. मग आपल्याला एकतर आतलं बी कळत नाही आणि बाहेरलं बी कळत नाही. तर मग आपण कमीत कमी अंतकुंभ करण्याचं तरी आपण शिकलं पाहिजे. म्हणजे तिथे थांबणे म्हणजे आत्मपूजा होय. हृदय कमलाच्या ठिकाणी आपण श्वास येतो. आपण हा आलेला आहे आणि तिथे प्राण बनलेला नाही. अशा अवस्थेमध्ये, कुंभक अवस्थेमध्ये आपण तिथे थांबलं तर मग आपण आत्मस्वरूपापाशी थांबलो असं होतं. आणि तेच भजन आहे. हेच आत्मचिंतन आहे. तर मग अशा पद्धतीनं हे आत्मचिंतन झालं पाहिजे. स्वाभाविक प्राणायामाची 8 अंगे. आता नाकापासून मूर्धन्य स्थानापासून बाहेर, मूर्धनी स्थानापासून बाहेर नाकापर्यंत, नाकापासून 9 इंचापर्यंत जे आहे ते याला बाह्य कुंभक, आणि नाकापासून आंतरकुंभक आणि मूर्धनी स्थानापर्यंत, मूर्धनी स्थानापासून खाली हृदयापर्यंत असं हे अंतकुंभक. तर तिथं गेल्यावर आपला हा जो आपान आहे बाहेरून आलेला, तर तो खालच्या दिशेने वाहतो हृदयापर्यंत. तिथं गेल्यानंतर प्राण बनला नाही अशी जी स्थिती आहे ते आत्मठिकाण आहे. आणि आपल्याला तिथं मात्र थांबावं वाटत नाही. कारण सुखाच्या ठिकाणी कुठं करमत आहे, पण तिथं थांबायचं आपल्याला माहित नाही. तिथे आनंद आहे, पण आपण तिथेच थांबत नाही. आपण इकडे-तिकडे बाहेर आपली वृत्ती आपण बाहेर हे करतो. मग बाहेर जरी असलं तरी जाता येता काय प्रमाण आहे ते महाराज? उठता, बसता, जाता, येता, कांडता, भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. आता हे जे आहे ते आपल्याला वाटतं की भांडण आज चालू आहे, मग हरी कसं बोला? तर श्वास मात्र कुंभक स्थानी जिथे थांबतो आहे तिथे जर थांबला तर मग ते हरिबोलाच आहे. म्हणून स्वाभाविक प्राणायामाची 8 अंगे आहेत. प्राणापानाच्या या पूरक रेषात्मक गतीचे आणखी 2 विभाग आहेत. हृदयापासून मूर्धेपर्यंत प्राणाची जी गती तो एक भाग, आणि प्राणाच्या पुढे नाकाबाहेर 12 अंगुळ्या इतक्या प्रदेशापर्यंत गमन हा त्या प्राणगतीचा आंतररेचकाचा दुसरा भाग. तसेच आपण आत येऊ लागला मूर्धेपर्यंतचा एक व तेथून हृदयापर्यंतचा दुसरा भाग. प्राणापानाच्या 2 भागांना अंत व बाह्य दृष्टीने पुन्हा प्रत्येक उलट नावे आहेत. अशी या स्वाभाविक प्राणायामाची 8 अंगे आहेत. त्यात आंतर व बाह्य कुंभक मिळविले म्हणजे 10 होतात. परंतु कुंभक हे प्रधान असल्यामुळे त्यांची गणना अंगाबरोबर केलेली नाही. प्राणाची 8 अंगे सोडून देऊन आपण बाह्य कुंभक आणि अंतकुंभक जर घेतलं तर तेच चिंतन आहे. हे महामुने, अशा प्रकारच्या 8 अंगांनी युक्त असलेल्या देहवायूच्या स्वाभाविक गतीचे रात्रंदिवस अनुसंधान केले असता
अशा पद्धतीनं आपला श्वास कसा चालतोय याच्याकडे जर स्थिर होऊन जर आपण लक्ष दिलं, मग आपण असणाऱ्या अंतकुंभकाच्या ठिकाणी आपल्याला जर थांबायची सवय लागली, अंतकुंभकाच्या ठिकाणी जर थांबायची सवय लागली, तर ते चिंतन आहे मायबापाहो. आपल्या मूळ ठिकाणी आपण थांबल्यासारखं आपलं जे स्वरूप आहे तिथं आपण थांबलं पाहिजे. प्राण आणि आपणाची जी गती आहे ती सम केली पाहिजे. सम म्हणजे 6 सेकंद घेतला, 12 सेकंद थांबलो तर 6 सेकंद सोडायचं. घेतलेला श्वास असणारा पूरक असतो. कुंभक आतमध्ये होतो आणि पुन्हा रेचक म्हणजे सोडणे हे ध्यानात ठेवायचं. पूरक म्हणजे घेणे, कुंभक म्हणजे थांबणे आणि रेचक म्हणजे सोडणे. ह्या प्रक्रिया केल्या तरी होतात आणि नाही केल्या तरी होतात, परंतु याच्याकडे लक्ष ठेवणे, मग कुंभक अवस्थेमध्ये आपलं लक्ष राहील की नाही? मग या मनुष्य सदा मुक्त वायूप्रमाणे मुक्तच होतो म्हणतात बघा हे. या 8 प्रकारच्या अंगाने युक्त असलेल्या देहवायूच्या स्वाभाविक गतीचे रात्रंदिवस अनुसंधान केले असता मनुष्य सदा मुक्त वायूप्रमाणेच मुक्त होतो. प्राणापानाच्या बाह्य व आभ्यंतर संधिस्थानी कुंभस्थानी प्राणापानाची गती निरुद्ध करून जो योगी स्थिर होतो तो पुन्हा जन्माला येत नाही. बाहेर नुसतं दुःख भरलेलं आहे ध्यानात घ्या. आणि आपल्याला दुःख भरलेलं आहे, पण त्या दुःखामध्येच राहावं लागतंय. ध्यानात घ्या, आपल्याला दुःख सोडित नाही. पण दुःख आपलं नसून देहाचं आहे, इंद्रियाचं आहे, मी आणि माझं म्हणल्याचं आहे. मी आणि माझं म्हणण्याचं जर आपण सोडून दिलं तर आपल्याला किंचित प्रमाणातही दुःख होत नाही. पण कधी कधी प्रारब्धाने अशी गती उत्पन्न होते. मोठमोठ्या विद्वानांना सुद्धा भ्रमिष्ट केलेला आहे याच्यामध्ये. मग इथं तुम्ही म्हणता कुणाकुणाला भ्रमिष्ट केलं, तर त्याचं उदाहरण आहे. काय ते चंद्र झाला काळा, इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. हं? वासनेच्या संगे नको जाऊ मना, पहा त्या रावणा कैसे झाले. मग आता हे जे प्रमाण आहेत की नाही, मायबाप ध्यानात ठेवा. आपल्याला एवढे मोठे प्रमाण सांगून ठेवले ऋषी मुनींनी येऊन या जगतामध्ये, तरी सुद्धा आपल्या ध्यानात येत नाही. तरी आपण मी आणि माझं म्हणतो. तर मी आणि माझं म्हटल्यानंतरच आपल्याला दुःख होतंय. मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं, माझ्यामुळे हे घडलं असतं, ते घडलं असतं वगैरे काही नाही मायबाप ध्यानात ठेवा. प्रारब्धाची गती असते, प्रारब्धाच्या गतीने ह्या सर्व गोष्टी घडत असतात. पण असं वाटतं जीवाला की आम्ही असं केलं असतं तर तसं झालं असतं, तसं केलं असतं तर असं झालं असतं. आपल्याला असं करायला आणि तसं करायला साधू संतांनी सांगितलं नाही. आपल्याला फक्त असणारा हा भगवान परमात्माचं नामचिंतन, भगवान परमात्माचं या संधिस्थानी थांबायचं सांगितलेलं आपल्याला. कुठं कुंभकस्थानी थांबायला सांगितलेलं आहे. आणि सर्व व्यवहार ह्या देहाकडून होतो आणि त्या देहाकडून झालेला व्यवहार आपण आपण केला असं म्हणतो, म्हणून तर दुःख आहे. आतापर्यंत हा जीव मी केलं आणि माझ्यामुळं झालं म्हणत होता, म्हणूनच दुःख त्याला भोगावं लागतंय, जन्म मरणाला यावं लागतंय मायबापा हो. हे ईश्वर परमात्म्याच्या सत्तेनं होतंय. हे आपण करत नाहीत कुठल्याही गोष्टी. तर म्हणून असणारा त्यांनी सांगितलं की या कुंभस्थानी प्राणापानाची गती निरुद्ध करून जो योगी स्थिर होतो पुन्हा जन्माला येत नाही. प्राण निरोधाने सहज समाधी. प्राण निरोधाने सहज समाधी लागते म्हणतात. स्वभावतःच हे वायू अतिशय चंचल आहेत. पण जाता येता स्थिर असता जागेपणी झोपेतहीवर सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला असता काही कालाने ते निरोधावस्थेला प्राप्त होतात. मनानेच या कुंभकादिकाचे सतत अनुस्मरण करणाऱ्या पुरुषांचे मन प्राणाशी एकरूप झाल्यामुळे आपोआपच बाह्य विषयाच्या चिंतनापासून निवृत्त होते.
जर आपण प्राणापानाच्या या गतीकडं समस्थिती केली आणि कुंभक स्थितीमध्ये जर आपण राहू लागलो, आत्मस्वरूपाचं भजन होतं आणि मग आत्मस्वरूपाच्या भजनानं हा वायू स्थिर, म्हणजे स्थिरचा अर्थ काय आहे? तर कुंभक आणि रेचक, पूरक आणि रेचक, आणि तिथे ज्यावेळेस कुंभक होतं त्या कुंभकामध्ये थांबायचे, हे जर आपल्याला सिस्टीम, हा प्राणाची जी समावस्था आहे, अशी जर अवस्था आपल्या ध्यानात जर आली, आपण जर त्या आत्मस्वरूपाचं चिंतन करू लागलो, तर आपण मुक्तच आहोत. आणि हे सगळं आपण ओळखून घ्यायचं आहे आणि हे असंच असतं. जगत्रय हे असंच राहतं, असंच दिसतं, असंच असतं, हे असंच होतं आणि असंच जातं. हे आरशाचा स्वभाव जसा असतो. आता मोबाईलची स्क्रीन चालू आहे म्हणून आपल्याला आपणच आपले चेहरे आपल्याला दिसतायत, आपणच आपल्याला पाहतो आहेत. तर हे जसं आरशाचा स्वभाव आहे, तसं ह्या आत्मस्वरूपाचं जे आहे, त्या आत्मस्वरूपावर जगत दाखविणे हे त्या आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूपाचा स्वभावच आहे. आणि तोच आहे, दुसरं कोणी नाही, ध्यानात घ्या. या जगतामध्ये सर्व जे बनलेलं आहे, हे सर्व मनुष्य मात्र प्राणी, हे सर्व त्यानंच बनवलेले आहेत आणि त्याच्यामधून तोच पाहत आहे आणि त्याने सगळं निर्माण केलेलं आहे. आणि हे भजन मात्र कोणालाही करता येत नाही. कोणालाही, म्हणजे पशु, पक्षी, कुत्रे, मांजरं ही 84 लक्ष योनी ह्या कोणालाही करता येत नाही. हे भजन फक्त मनुष्याला करता येतं. मग या मनुष्य देहामध्ये येऊन जर आपण भगवंताचं भजन करत असू, म्हणजे या आत्मस्वरूपाचं कुंभक ठिकाण आहे. ज्या ठिकाणी कुंभक होतं त्या ठिकाणी प्राणापान वायू जिथं कुंभक होतात, जिथे आपणाचा प्राण बनलेला नाही अशी अवस्था, जिथं ते आत्मस्वरूपाची अवस्था, त्या आत्मस्वरूपाच्या अवस्थेच्या ठिकाणी आपण जर थांबू लागलो, तर आपलं मूळ ठिकाण आहे, आपलं जे ठिकाण आहे, आपणच आहोत तिथे. आणि अशा पद्धतीचा जर अभ्यास केला, तर मग आपण मुक्त आहोत असं कळत असतं. आता हेच प्रत्येकाच्या, सर्व प्राण्यांचा सुद्धा श्वास चालू असतो, पण त्यांना भजन माहीत नाही. आता आम्हाला या मनुष्यांना सुद्धा सगळ्यांच्या ठिकाणी या प्राणाचं चालू आहे की नाही? कोणी लहान असेल, मोठा असेल, पापी असेल, पुण्यवान असेल, सगळ्यांचा श्वास चालू असतो, पण हे भजन करण्याची रीत त्याला माहीत नाही. आणि भजन करण्याची रीत माहिती नसल्या कारणानं मग त्याला गर्वपणा, अहंभाव, मीपणा, माझं, मी असं जे तयार होतं आणि त्याच्यामुळं दुःख होतं. म्हणून आपल्याला दुःखाच्या वेगळं व्हायचं असलं, तर आपण आत्मस्वरूपाचं चिंतन जिथं होतं कुंभक अवस्थेमध्ये, आत्मस्वरूप आहे तिथे आपण थांबायची सवय आपल्याला लागली पाहिजे. म्हणून मग म्हणले, मन प्राणाशी एकरूप झाल्यामुळे आपोआपच बाह्य विषयाच्या चिंतनापासून निवृत्त होते. त्याची विषयासक्ती नष्ट होते. असं जर आपण चिंतन केलं तर विषयासक्ती नष्ट होते. ज्याप्रमाणे शुचिर्भूत पुरुष कुत्र्याच्या चामड्याच्या पिशवीत ठेवलेल्या दूध इत्यादी पदार्थांच्या प्रीती ठेवीत नाही. शुचिर्भूत पुरुष म्हणजे पहिले काय होतं, तर ते पहिले म्हणजे आपले हे चांभाराचे लोक असतात ना, ते पहिले जोडे बनवत होते, जोडे. आता काय कोणी बनवायला सोडून द्या, पण पहिले ते जनावरांच्या कातडीपासून बनवायचे आणि त्याच्यापासूनच एक असं एवढं-एवढं बनवलेलं असायचं चामडीपासून आणि त्याच्यामध्ये दूध ठेवायचं कुत्र्याला. म्हणजे मग आता तुम्ही सांगा, चांगला सुचिरभूत मनुष्य चांगल्या आणि त्या माणसानं जर त्याच्यावर त्याचं मन जाईल का त्या चामड्याच्या ह्याच्यामध्ये ठेवलेल्या दुधावर? म्हणजे तसं सुचिरभूत मनुष्याचं म्हणले, चामड्याच्या कुत्र्याच्या पिशवीत ठेवलेलं जे दूध आहे, त्याला प्यायला ठेवलेलं असतं ना कुत्र्याला, त्याच्यावर मन जात नाही. आणि तशा तशा पद्धतीचं तशा पद्धतीचं म्हणले, जो आत्मचिंतन करतो त्याला देहरूपी ही चामड्याची पिशवीच आहे माय-बापाहो, ध्यानात ठेवा. देहरूपी ही चामड्याची पिशवी आहे आणि या चामडीच्या पिशवीत आतमधून बघायची सवय जर लावली, तर तुम्हाला ह्याच्यात बी वाटायचं नाही. त्याला वरून बघत जाऊ नका, आतून बघत जा, आतून. या देहाला. देहाला जर आतून बघितलं, तर कशाचीच इच्छा व्हायची नाही. सकाळी-सकाळी डोळ्याच्या आतून, नाकाच्या आतून, पोटाच्या आतून, सगळं आतून बघा, आतून बघा याला.
आणि मग जर आपण या देहाला जर आतून बघू लागलो तर मग याच्यामध्ये काय प्रमाण आहे ते मलमूत्राने भरलेलं ते काय हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांदा वरी रव रव दुर्गंधी रे आमगळ हिचा बांधा समरे त्या हरिहरा मग त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं बाबा हे देह नाशिवंत आहे जाणारा आहे मग आपल्याला इतकं जर कळल्याच्या नंतर याच्यावर प्रेम कसं राहील तर माय बाप ध्यानात ठेवा मग तुम्ही म्हणता महाराज इतकं जर होत नाही तर मग आपल्याला तर याच्यातच राहावं लागतं तर हे ईश्वरानं आपल्या कर्माने बनलेलं हे प्रारब्धानं देह ते घाणेरडा असू कसा असू जसा असू तसा असू त्याला काही नाव ठेवायची गरज नाही ते जसा असन तसा असू द्या त्याचं कार्य आहे तोपर्यंत तो राहणारा आहे देह ज्या दिवशी जायचंय त्या दिवशी जाऊ जा रडत बसू नका ध्यानात ठेवा आणि आपलं तर काय सांगावं तुम्हाला आता लय आपलं सोंग असतं या कोणीतरी वारलं की उग संगडोंग करायचं आणि उग आरडायचं वरडायचं काय सांगावं तुम्हाला किती खोटेपणा असतो माणसापाशी ते सांगता येत नाही सासू मरावा आणि मग सुनाचं रडणं बघावा तिला आता आतून प्रेम नसतं पण वरून लोकांच्यासाठी काहीतरी शब्द उमटायचे आणि काहीतरी म्हणायचं आणि काहीतरी बोलायचं मग रडण्यासारखं करायचं पण खरं रडणं असतं का ते अहो कोणी बी मरू द्या काय त्या चमड्यासाठी कशासाठी मरायचं आणि कशासाठी जगायचं तर ध्यानात ठेवलं पाहिजे रडावा तर देवासाठी रडलं पाहिजे आणि हसावं तर देवासाठी हसलं पाहिजे आणि म्हणून ही अवस्था आहे आपल्या अष्टसात्विक भाव देवा या देहामध्ये आम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत म्हणून तर अनुग्रह झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मनुष्य चिंतन करतो जीवाशिवाच्या भेटी होतात आणि मग मनुष्य रडू लागतो डोळ्यातून पाणी येतं देवा आता किती जवळ होत असतो जरी आपल्याला ते कळत नसलं तरी ऑटोमॅटिक ती अवस्था होते आणि मग मनुष्य रडायला लागतो हसायला लागतो देवा तू माझ्या जवळ असताना सुद्धा मला तू कळला नाहीस आणि अशा पद्धतीची अवस्था होते मग हा देह आहे परंतु हा देह इतका जरी घाणेरडा असला इतका जरी असला तरी परंतु याच देहापासून त्या परमात्म्याची प्राप्ती होते म्हणून अति उत्तम हा मनुष्य देह आहे ध्यानात ठेवा या देहानं वाईट गोष्टी केल्या तर आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये जावं लागतं आणि याच देहामध्ये आपण भगवंताचं भजन होतंय त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपण परमात्मा स्वरूप बनू शकतो तर आपण दिव्य शक्तीनं राहू शकतो आपण आत्मस्वरूपानं राहू शकतो आपल्याला पुन्हा जन्म आणि मरण नाही जरी आलं तरी आपण भगवान परमात्माची सेवा करण्यासाठी साधू संतांच्या रूपानं आपण प्रगटही होऊ शकतो असं काही नाही पुन्हा आपल्याला देह मिळणार नाही अशातला प्रकार नाही तुम्ही पुन्हा सुद्धा आपल्याला भगवंताची भक्ती करण्याची मनामध्ये जर असेल इच्छा किंवा एखाद्याला संत साधू संतांचं रूप घ्यायचं असेल तरी आपण रिटर्न येऊ शकतो आपल्याला आपणच ते स्वरूप आहेत आणि आपल्यावरच हे सगळं बनतंय आपणच बनवलंय हे सगळं ध्यानात ठेवा आणि मग आपल्याला काय करता येणार नाही त्या स्थिर स्वरूपातून आपल्याला आणखीन इकडे बाहेर येता येतं मुक्त होता येतं म्हणजे मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे आपण मुक्तच आहेत पूर्वीचेच आपल्याला कोणी मुक्त करत नाही आपल्याला गुरु सुद्धा मार्गदर्शन करतात फक्त मार्गदर्शन स्वतःच्याच अंतःकरणाने हे कळत असतं ध्यानात ठेवा गुरु मुक्त करत नाहीत गुरु आपल्याला मार्ग सांगतात त्या मार्गाने जा म्हणून सांगतात स्वतःलाच अभ्यास करावा लागतो स्वतःच्याच अंतःकरणाला हे कळावं लागतं गुरु असा मुक्त करत नाही गुरुनी सांगितलेलं ऐकावं लागतं श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन काय करीन गुरु सगळं साहित्य दिलंय तुम्हाला घरी आणून आणि तरी तुम्हाला स्वयंपाक करून जर खाता येत नसला तर काय करावा मग आता आई बापाने कुणी काय करावा मग कुणी तसं आपल्याला देवाने देह दिला सगळं दिलं पण ह्याचं चिंतन करून आपण आपल्याला ओळखून घेतलं पाहिजे की आपण कोण आहोत
आपण आत्मस्वरूप आहोत हे जर आपल्याला कळालं तर स्वतःच्या अंतःकरणानं कळावं लागत हे. आता आपल्याला वाटतं गुरुनं आयतं आपल्या बोटाला धरावा वरी ह्याच्यामध्ये न्यावा. कुठं न्यावा आपल्याला? स्वर्गात, वैकुंठात, कैलासात, कैवल्यपद. अहो कैवल्यपद इथंच आहे ना. तुमच्या बोटाला धरून कुठं न्यावा तुम्हाला? न्यावा लागेल एखाद्या बगीच्यामध्ये, कुठं एखाद्या मुंबई पुण्याला कुठं न्यावा आणि काय तिथं? म्हणून ध्यानात घ्या माय बापो. तुम्हाला शास्त्र बघावं लागल, तुम्हाला चिंतन करावं लागल, तुमच्या अंतःकरणाच्या वरतीला हे ज्ञान कळावं लागल, त्यावेळेस तुम्ही मुक्त आहेत. आता मुक्तच आहेत आपण, पण ते मुक्तच आहेत कशा आपण कळण्यासाठी हा अभ्यास आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की प्राणनिरोधाने सहज समाधी स्वभावताच. तर म्हणले मग हे स्वाभाविक प्राणायामाचे अनुसंधान ठेवणाऱ्या पुरुषांचे चित्त बाह्य विषयावर आसक्त होत नाही. वृत्ती प्राणाशी एकरूप होऊन राहिल्यामुळे मनाचे कर्तृत्व व कर्तव्य अभिमान नाहीसे होतात. कारण प्राण हा स्वतः आशापाशाने दूषित नाही. प्राण हा स्वतः आशापाशाने दूषित नाही. रागद्वेषाचा त्याला संपर्क नाही. त्याला नाम रूप नाही, त्यावर कसलाही लेप नाही. असा तो निर्लेप निसंग आहे. प्राण जर असा निर्लेपन निसंग आहे, प्राणाला जर काही राग दोषांचा नाशापास त्या प्राणापाशी नाही, तर आत्मस्वरूपापाशी कसा असल? तर प्राणाची उपासना करणारा योगी तसाच होऊन कालांतराने कैवल्याचा अधिकारी होतो. बघा, प्राणाची उपासना करणारा. आता प्राणाची उपासना करणारा म्हणण्याचा अर्थ आत्मस्वरूपाची पूजा करणारा म्हणावा लागेल. कारण प्राणाची आणि उपासनाची म्हणजे त्याच्याकडे लक्ष ठेवलं की मग मग त्याच्यामुळे त्यांनी इथं असा शब्द वापरलाय प्राणापानाची उपासना म्हणून. कारण प्राण कुठं निर्माण होतो ना आपण कुठं निर्माण होतो? आपण कसा आपणापासून प्राण कसा बनतो आणि प्राणापासून आपण कसा बनतो? कुठं बनतो? तर कुंभक ठिकाणी बनतो. मग कुंभक ठिकाण काय आहे? तर ते आपलं ठिकाण आहे. असा ज्याने अभ्यास केलेला आहे आणि तो आणि ओंकाराचा ध्वनी तर मग आता होणारच आहे त्याच्यामध्ये आता. आता आपला प्रबोध आहे त्या प्रबोधावर जे आपण सांगितलेलं आहे प्रबोध आहे की नाही, त्याच्यामध्ये ओमकार उत्पन्न होतो की नाही? तर ते ओमकार तर उत्पन्न होतच असतो. ते सगर्भ आणि अगर्भ आपल्या विचारसागरामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. 7व्या तरंगात का 6व्या तरंगामध्ये आहे. तर म्हणून उभ्या असता, जाता येता, झोपताना, जागेपणी सर्व अवस्थांमध्ये जर या दृष्टीचा अवलंब केला तर कर्मबंधन प्राप्त होत नाही. कारण मी आत्मस्वरूप आहे असं जर आपल्याला वाटत असलं, कुंभकाच्या ठिकाणी आपण थांबण्याचा अभ्यास करत असलो, प्राणापानाच्या गतीकडे लक्ष ठेवून कुंभक ठिकाणी आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लक्ष जर दिलं, तर आपल्याला कर्मबंधन सुद्धा प्राप्त होत नाही. कारण आपण ते करतच नाहीत. कर्म कुठलंच आपल्याच्याने होत नाही, करत नाहीत आपण. तर कर्मबंधन प्राप्त होत नाही. ज्ञानी पुरुष जर प्राणापानाच्या गतीचे चिंतन करू लागला तर तो स्वस्वरूपात स्थिर होतो व आत्मसुखाचा अनुभव घेतो. मग हे असं ध्यानात घ्यायचं. आता हे पुढचं घ्यायचं का पाठ करावं द्यायचा मुक्ताबाई? 7:04 झालेत. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता राहिलेला उद्या घेऊ पाठ. मग आता विश्वात्मके देवे हेने वागेज्ञ तोसावे, तो सो निमज द्यावे पसाये दान